5 झाडावरून चढण्या उतरण्याचं काम केल्याच्या नंतर मुठभर फुटाने घेणं हे काम काही शहाणपणाचं नाही. म्हणून सामान्य फल असेल तरी मनुष्य काम करायला साधना करायला तयार होत नाही आणि फल नसेल तर अजिबात साधना करायला तयार होत नाही. तसं संतांनी जगाला सांगितलं उपकार केला पाहिजे, परोपकार केला पाहिजे असं जगाला जेव्हा साधू पुरुष सांगतात तेव्हा या परोपकार करण्याने आपल्याला काय फल पदरात पडणार आहे हे सांगा असं संताला जर विचारलं तर साधू पुरुष सांगतात परोपकार दोन्हीकडे फलद्रूप आहे. संसारातही परोपकाराला फल आहे आणि परमार्थातही परोपकार करणाऱ्या माणसाला फल प्राप्त होतं. संसारातलं फल काय आहे? नावलौकिक होणं, कीर्ती प्राप्त होणं हे संसारातलं फल आहे आणि देवाचं दर्शन होणं हे परमार्थातलं फल आहे. पण त्याचं नावलौकिक होतं की नाही. जगामध्ये कोणाचा विचार करा, कोणतंही सत्तत्व मनुष्याच्या जवळ नुसतं असलं त्याच्यानं त्याचं नावलौकिक होत नाही. आपल्याजवळ जे आहे ते परोपकाराकरता खर्च केलं ते मग मनुष्याचा नावलौकिक होतो. जगामध्ये धनसंपन्न असलेले लोक थोडे का, भरपूर लोक असतात. पैसा ज्यांच्या जवळ आहे असे लोक बरेच आहेत. पण आपल्या जवळचा पैसा दाना करता ज्यांनी खर्च केला, परोपकाराकरता खर्च केला त्याचंच नाव जगाला ठाऊक असतं. असंच आहे बरं का. एक उदाहरण असं सांगतात, एका माणसाने आपल्याला स्वतःला राहण्याकरता गावामध्ये 100 खोल्याचं घर बांधलं. एका माणसाने 100 खोल्याचं घर बांधलं आणि दुसरा त्याचाच एक मित्र होता. त्या मित्रानं 2च खोल्याची धर्मशाळा मारुतीच्या मंदिराच्या बाजूला बांधली. येणाऱ्या जाणाऱ्या माणसाची काहीतरी सोय व्हावी, त्यांना मुक्काम करता यावं, राहता यावं याच्याकरता 2च खोल्याची धर्मशाळा बांधली. यानं बांधलं होतं 100 खोल्याचं घर आणि मित्रानं बांधली होती 2 खोल्याची धर्मशाळा. जगाला नाव कोणाचं ठाऊक झालं सांगा मला? कोणाचं ठाऊक झालं? 100 खोल्यावाल्याचं नाव जगाला ठाऊक असतं का 2 खोल्यावाल्याचं? हो, 2 खोल्यावाल्याचं. त्याचं कारण काय? 100 खोल्या बांधल्या पण स्वतः करता आणि 2च बांधल्या परोपकारा करता. विठ्ठल असं परोपकारा करता आपल्याजवळ असलेलं कोणतंही सत्तत्व वापरणाऱ्या माणसाचा नावलौकिक जगामध्ये होतो. त्याला कीर्ती प्राप्त होते, असं त्याला फल प्राप्त होतं. बघा ना तुम्ही, जगामध्ये ज्ञान असणारे लोक थोडे का हो? ऐसे खेळीये कोट्यानुकोटी गणित नाही त्याला रे, असं संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. ज्यांच्याकडे ज्ञान आहे असे कोट्यवधी महात्मे जगामध्ये असतात, गोष्ट खरी आहे. पण त्या सगळ्या महात्म्याचं नाव आपल्याला ठाऊक नसतं. आपल्याला कोण ठाऊक असतं? ज्ञानी म्हणलं की ज्ञानोबा आहे, ज्ञानी म्हणलं की तुकाराम महाराज, ज्ञानी म्हणलं की नाथ महाराज. 4-2च बोटावर मोजणे इतक्या साधू पुरुषाची नावं ज्ञानी म्हणून आपल्याला माहिती आहेत की नाही? याचं कारण काय? आपल्या जवळचं ज्ञान स्वतःच्या कल्याणाकरता वापरणारे बाकीचे आहेत आणि आपलं ज्ञान जगाच्या कल्याणाकरता वापरणारे हे संत आहेत. प्रगट गुह्य बोले विश्व
चिठेले ज्ञानवराच्या आरतीमध्ये वर्णन करत असताना रामाजनाबाईंनी काय सांगितलं बघा. प्रगट गुह्य बोले. ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं, गुह्य असलेलं ज्ञान प्रगट करून जगाला सांगायला सुरुवात केली. परिणाम काय झाला, आपल्या जवळचं ज्ञान जगाला प्रगट करून ज्ञानोबा सांगायला लागले. त्याच्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांनी काय साधलं, काय विश्व ब्रह्मची केले, सगळे जगाला ब्रह्म करून टाकलं ज्ञानेश्वर महाराजांनी बरं का. स्वतः ब्रह्म होण्याकरता आपल्याकडे असलेलं ज्ञान वापरणं ही गोष्ट वेगळी आहे, आणि जगाला ब्रह्मरूपता देण्याकरता ज्ञान वापरणं याच्यामध्ये जगावर उपकार झाला बरं का. स्वतः करता ज्ञान ज्यांनी वापरलं त्यांचा नावलौकिक होत नाही, ते कृतार्थ होतात पण त्यांचा नावलौकिक होत नाही. पण आपल्या जवळचं ज्ञान ज्यांनी जगाला देऊन टाकलं त्या महात्म्याचं मात्र जगामध्ये नावलौकिक होतं बरं का. तुकाराम महाराजांनी त्यांच्याकडे असलेलं ज्ञान जगाला दिलं. ज्ञानोबांनी जगाला ज्ञान सांगितलं. नाथ महाराजांनी सगळ्या जगाला शहाणं करून सोडलं. याचा अर्थ काय झाला, आपल्या जवळचं ज्ञान ज्यांनी स्वतः करता वापरलं, आपला पैसा ज्यांनी स्वतः करता वापरला, आपलं घरदार ज्यांनी स्वतः करता वापरलं, त्यांचा नावलौकिक नाही. पण ज्यांनी पैसा, ज्ञान जे काही आपल्याजवळ असेल ते सगळंच्या सगळं जगावर उपकार करण्याकरता वापरलं, त्यांचं नाव होतं विठ्ठल. नावलौकिक प्राप्त होणं, कीर्ती प्राप्त होणं, परोपकाराच्या योगानं प्राप्त होणारं संसारातलं फल आपल्याला पाहायला सापडतं. परमार्थात काय मिळतं सांगा, परोपकार करणाऱ्या माणसाला परमार्थात काय मिळतं याचा जर विचार केला तर देवाचं दर्शन प्राप्त होण्याकरता परोपकार आपल्याला उपयोगी पडतो. परोपकार केला की आपल्याला देव भेटतो. तुकाराम महाराजांचा एक प्रसिद्ध अभंग आहे. महाराजांनी त्या अभंगामध्ये देवाच्या भेटीकरता काही सोपे उपाय सांगितले. तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाय, तुला देव पाहिजे असला तर हा सोपा उपाय करून पहा असं महाराज सांगतात. एक 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 सोपा उपाय महाराज सांगायला लागले. आणि गंमत असते माणसाच्या स्वभावाची, माणसाला कोणी सोपं सांगायला लागलं की माणूस म्हणतो याच्यापेक्षा सोपं सांगा ना, अजून याच्यापेक्षा सोपं सांगा ना. असं तुकाराम महाराजांनी एक 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 साधन सोपं म्हणून सांगायला सुरुवात केली. लोकांनी याच्यापेक्षा सोपं, याच्यापेक्षा सोपं म्हणल्यावर महाराज पुढं पुढं सोपं सोपं साधन सांगत राहिले. पण शेवटच्या चरणात शेवटचा सोपा उपाय तुकाराम महाराजांनी काय सांगितला, तुका म्हणे फार
सांगतात की बाबा मनुष्याने काय करावं, देवाच्या भेटीकरता सोपा उपाय सर्वात शेवटचा सांगितलेला उपाय म्हणजे थोडा तरी परोपकार माणसाने केला पाहिजे. तो का म्हणे फार पहिल्यांदा सांगितलं फार परोपकार करा. फार करवत नाही ना, फार करायची तुम्हाला सवय नाही ना, आवड नाही ना, इच्छा नाही ना, मग थोडा तरी परोपकार करायला लागा. माणसं म्हणायला लागले महाराज थोडा परोपकार करण्याने देव कसा एकदम भेटायचा. देव भेटणं तर फार मोठं फल आहे, परमप्रयोजन म्हणतात त्याला शास्त्रामध्ये. थोड्या उपकाराने कसं व्हायचं त्याला महाराजांनी सांगितलं. मी थोडा परोपकार कोणाला करायला सांगतो, ज्याला परोपकाराचं वळण नाही त्याला थोडा तरी परोपकार करायला सांगतो. त्याच्यानं काय होणार, परोपकाराची हळूहळू बुद्धीला सवय लागणार. हळूहळू सवय लागली ती वाढत जाणार, वाढली की मग फार परोपकार होणार आणि फार परोपकार घडला की चित्त शुद्ध होऊन देव भेटणार. विठ्ठल विठ्ठल. परोपकार करण्याच्या योगानं देव भेटावा ही परमार्थाची फलश्रुती आहे बरं का. संसारात नावलौकिक होणं हे परोपकाराचं फल आहे आणि परमार्थामध्ये देव भेटणं हे परोपकाराचं फल आहे. म्हणून प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये त्याच्याकडून थोडा तरी परोपकार घडला पाहिजे असं संत महात्म्याला शास्त्रकाराला अपेक्षित आहे. अगदी थोडा तरी परोपकार मनुष्याच्या जीवनात घडलाच पाहिजे. ज्याच्या जीवनात परोपकार घडतच नाही त्या माणसाला माणूस म्हणून घ्यायची सुद्धा लायकी नाही. माणसापेक्षा जनावराचं जगणं सुद्धा चांगलं आहे, एक गवताच्या काडीचं जगणं सुद्धा चांगलं आहे असं वर्णशास्त्रकारांनी केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. तृणंचाहं वरमन्ये नरात अनुपकारिणः घासो भूत्वा पशून पाती धीरून पाती रणांगणे. एक सुभाषितकारांनी वर्णन केलं, परोपकार न करणाऱ्या माणसापेक्षा गवताच्या काडीला महत्व आहे म्हणे. गवताची काडी परोपकार करते, दोघावर गवताच्या काडीचा उपकार आहे म्हणे. कोणावर, तर घासो भूत्वा पशून पाती, जनावराच्या पोटात घासाच्या रूपानं अन्नाच्या रूपानं हे गवत जातं आणि जनावराचं पालन करतं. म्हणजे जनावर उपकार झाला ना, गवताचा जनावरावर जसा उपकार आहे तसा भ्याड माणसावर सुद्धा गवताचा उपकार असतो. भ्याड माणसाच्या बद्दल आपल्याला जुन्या कोणत्या बखरी वगैरे वाचत असताना एखादा शत्रू कोणाला जर शरण जायचं झालं तर दाती तृण धरून शत्रू शरण आला असा वाक्यप्रयोग पाहायला सापडतो. दाती तृण धरून शरण येण्याचा अर्थ काय आहे, हा गवताच्या 2 काड्या तोंडात धरायच्या आणि तिकडच्या सेनापतीला, शत्रू पक्षाच्या सेनापतीला शरण जायचं, नमस्कार करायचा आणि मग त्याला लक्षात यायचं बाबा आता याला युद्धाची इच्छा नाही, हा घाबरलेला आहे, याला अभय दिलं पाहिजे. नाहीतर तो दातात तृण धरून जर शरण नाही आला तर त्याला मारायचाच प्रकार होता. विठ्ठल विठ्ठल. युद्धाला गेल्याच्या नंतर आपल्या पक्षातला मनुष्य जरी असला बरं का, याला भीती वाटली म्हणून तो शत्रूच्या सेनापतीला शरण जातो असं नाही. याचाच जरी सेनापती असला आणि याला रणांगणावर गेल्याच्या नंतर जर भय वाटलं तर रणांगणातून त्याला पळून यायची नुसती परवानगी नव्हती. तिथं गवताची गंजी ठेवलेली असायची, 2 गवताच्या काड्या याने तोंडात धरायच्या आणि दातात त्या 2 गवताच्या काड्या धरून सेनापतीला नमस्कार केला. मग सेनापतीच्या लक्षात यायचं की या महाराजाला भीती वाटायला लागली, आता यांना इथून रणांगणातून जाण्याची परवानगी दिली पाहिजे. मग त्याला परवानगी मिळायची, मग तो तिथून जाऊ शकायचा. नाहीतर तो जर पळायला लागला तर त्याला मारून टाकलं जात असे. विठ्ठल माणसाला जिवंत ठेवणारं कोण आहे, गवत आहे, आणि पशुला जिवंत ठेवणारं कोण आहे, गवत आहे. म्हणून दोघावर उपकार करणारं गवत ते बरं आहे, ज्याचा उपकार कोणावरही नाही असा मनुष्य सुद्धा त्या गवताच्या काडीपेक्षा सुद्धा त्याची किंमत कमी आहे असं वर्णन सुभाषितकारांनी केलं. दुसऱ्या सुभाषितकारांनी सांगितलं, परोपकार न करणाऱ्या माणसाच्या पेक्षा जनावर सुद्धा जगलेलं बरं, कारण जनावराचा जगूनही उपकार चालू असतो आणि मरूनही उपकार चालू असतो. विठ्ठल परोपकार शून्यस्य धिंग मनुष्यस्य जीवितम जीवंत पशवस्तेषां चर्मापि उपकरिष्यते. सुभाषितकार सांगतात, जीवंत पशवः, परोपकार न करणाऱ्या माणसापेक्षा जनावर सुद्धा जगलेली बरी, कारण त्या जनावराचा जगूनही उपयोग आहे आणि मरूनही उपकार चालूच असतो. आपल्या शेतात कामाकरता ठेवलेला बैल बघा ना, एखाद्या शेतकऱ्यांनी बैल कामाकरता ठेवलेला असला, जिवंत असेपर्यंत शेतात काबाड कष्ट करून हा उपकार करतो. बरं मेला समजा, मेल्याच्या नंतर त्याच्या कातड्याचा उपयोग आहे, त्याच्या शिंगाचा उपयोग आहे. जुन्या आपल्या ग्रंथामधून जर आपण थोडासा अभ्यास करायचा ठरवला तर एक बैल एक गाय हे पूर्ण आयुष्य जगून साधारण 20 वर्षापर्यंत त्यांचं आयुष्य असतं असं जे सांगितलं जातं, एवढं सबंध आयुष्य जगलेली एक गाय
किंवा सबंध आयुष्य जगलेला एक बैल मेल्याच्या नंतर त्याच्या 2 शिंगाच्या पासून त्या शास्त्रात सांगितलेल्या शेतीच्या शास्त्रात सांगितलेल्या प्रकारानुसार जर खत केलं तर ते खत 20 एकराला पुरेल एवढं होतं म्हणे. विठ्ठल विठ्ठल. आपल्याला शास्त्रानं सांगून ठेवलेलं आहे. आता ते शास्त्र सगळंच्या सगळं प्रत्येकाला माहिती नसतं, त्याच्यामुळे नुकसान होतं आपलं. हा भाग वेगळा आहे, पण अजूनही ते शास्त्र जिवंत आहे नाही असं समजायचं कारण नाही. शोधावं लागतं कुठंतरी, कोणाच्या तरी ज्ञानाकडे, कोणाच्याकडे तरी एखाद्या ज्ञानी माणसाच्याकडे जाऊन ते ज्ञान मिळवावं लागतं, तर ते आपल्याला प्राप्त होतं. हा भाग वेगळा आहे. पण जनावराचा उपकार आहे की नाही, मेल्याच्या नंतर सुद्धा त्याच्या शरीराचा उपकार चालूच असतो बरं का. त्याच्या कातड्याचा उपयोग होतो. जुन्या काळामध्ये विहिरीतून पाणी काढायकरता मोठ करायचे पाते कशाचे असायचे, जनावरांच्या कातड्याचीच असायची. बैल मेल्यानंतर त्याच्या कातड्याची मोठ करता येते. मोठ नाही करता आले नाडा करता येतो. नाडा नाही करता आला जोडा तरी करता येतोच की नाही. बाकी उपकार न करणारा माणूस जन्मभर कोणाला उपयोगी पडला नाही, पण रागाने एका माणसाने त्याच्या कातड्याचा जोडा करायचा ठरवला मेल्यावर तर तेही जमत नाही. विठ्ठल. न करणाऱ्या माणसाचं जीवनहीन असल्यामुळं, पशुपेक्षा बत्तर असल्यामुळं, गवताच्या काडीपेक्षा कुचकामी असल्यामुळं मनुष्याच्या जीवनाला प्राप्त झाल्याच्या नंतर आपलं मनुष्यत्व सिद्ध करण्याकरता प्रत्येकाच्या जीवनात थोडाफार परोपकार असला पाहिजे. आपल्या जीवनात परोपकार असावा आणि संताचा विचार जर केला तर त्यांचं येणंच उपकार करताय बरं का. येथे तुकाराम महाराज वर्णन करतात साधू पुरुषाचा अवतारच उपकार करता आहे. इथं संत महात्मा ज्यांना वैकुंठ धामात राहायला घर आहे, ज्यांना वैकुंठ म्हणजे परमात्मा स्वरूपात ज्यांचं राहणं आहे, अशा महात्मे जगाच्या पसाऱ्यामध्ये येतात. कशा करता दुःखरूप असलेला हा संसाराचा पसारा, इथे यायचं संताला काही कारण नसताना सुखाचं वैकुंठ सोडायचं, सुखाचा वैकुंठ धामाचा भाग सोडायचा आणि इथं दुःखाच्या संसारामध्ये येऊन बसायचं. कशा करता हे संत महात्मे करतात? येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठे, ज्यांना वैकुंठात राहायला घर आहे ते संत महात्मे जगामध्ये तुमच्या आमच्यावर उपकार करण्याकरता येतात. बघा, साधू पुरुषाला कोणत्याही प्रकारची साधना करायची गरज नसताना संत महात्मे सगळी साधना करत राहतात. कशा करता सांगा ना मला. तुकाराम महाराजाला, ज्ञानेश्वर महाराजाला देहू पासून आळंदी पासून पंढरपूर पर्यंत पायी चालत जायची काही गरज आहे का? काही गरज नाही. स्वतः ज्ञानेश्वर महाराज म्हणजे अवतार पांडुरंग ठेवले ज्ञानी. तुकाराम महाराज म्हणजे स्वतः महाविष्णूचं स्वरूप आहेत बरं का. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज स्वतःच पांडुरंग जर असतील तर त्यांना देहू पासून आळंदी पासून पायी चालत जायची काही गरज नसताना सुद्धा 750 वर्ष झाली, 350-400 वर्ष होत आली
तरी तुकाराम महाराजांची ज्ञानेश्वर महाराजांची वारी अजूनही चालू आहे. कशा करता? देह कष्ट जगाच्या कल्याणाकरता अवतीर्ण झाले संत महात्मे आपल्या देहाला कष्ट कशा करता येतात? देह कष्टविते परोपकारे. वारीची गरज नसताना वारी करतात, त्यांना एकादशीची गरज नसताना एकादशी करतात, त्यांना नित्य नियमाची गरज नसताना नित्य नियम करून दाखवतात. कशा करता हे सगळं चाललंय? तुम्हाला आम्हाला त्या साधनेचं वळण लागावं, वारी केली पाहिजे हे आपल्याला कळावं, याच्याकरता संत महात्मे वारी करत राहतात. एकादशी केली पाहिजे हे कळावं, याच्याकरता याचं वळण आपल्याला लागावं, याच्याकरता संत महात्मे एकादशी करत राहतात. हे सगळ्या साधनाचे कष्ट संतांनी आपल्या स्वतःच्या देहाला कशा करता दिले? परोपकारा करता दिले. विठ्ठल यायचं परोपकारा करता, जगायचं परोपकारा करता. तुका म्हणे आता पुरलो उपकारा पुरता. उपकारा पुरता उरायचं, असं सगळं संत महात्म्याचं जीवनच परोपकारा करता असतं बरं का. परमेश्वरानं काही गोष्टी जगामध्ये उपकारा करताच निर्माण केल्या. असं एक सुभाषितामध्ये वर्णन आहे पहा. रविः चंद्रः घनाः वृक्षाः नद्यो गावश्च सज्जनाः एते परोपकारार्थम युगे देवेन निर्मिताः. प्रत्येक युगामध्ये परमात्मा या 7 वस्तू परोपकारा करताच निर्माण करत असतो. रविः पहिला पदार्थ सांगितला सूर्यनारायण. देवाने सूर्य कशा करता निर्माण केला? परोपकारा करता. सूर्य आहे म्हणून दिवस रात्रीचा विभाग आपल्याला कळतो बरं का. चंद्रावर दिवस रात्र अवलंबून नाही, सूर्यावर दिवस रात्र अवलंबून आहे. ज्या काळात सूर्य आकाशामध्ये आहे त्याला दिवस म्हणतात, आणि ज्या काळात सूर्य आकाशात दिसत नाही त्याला रात्र म्हणतात. रात्रीचा दिवसाचा विभाग कोणी केला? सूर्याच्या योगाने दिवस रात्रीचा विभाग झाला. आपल्याला तिथी कळतात, सूर्याच्या गतीनुसार तिथीचा विचार आपल्याला करावा लागतो. हे सगळे सूर्याचे उपकार आहेत बरं का. त्याच्यानंतर चंद्र हा भगवंतानी चंद्र निर्माण केला. कशा करता? आपल्याला काहीतरी चंद्राचा उपयोग आहे की नाही? पुष्णामी चौषधी सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः. रसात्मक सोम म्हणजे चंद्र होऊन सगळ्या वनस्पती पुष्ट करत असं देवच बोलले. विठ्ठल चंद्राचा जगावर उपकार आहे. रविः चंद्रः घनाः. आकाशामध्ये येणारे मेघ जगावर उपकार करण्याकरता. समुद्राचं पाणी घ्यायचं आणि जगभर पोंचवत बसायचं, हे कोणी करावं? मेघानेच करावं. हे परोपकार कर. घनाः वृक्षाः. झाडाचा विचार जर केला तर झाडाच्या सगळ्या अवयवाचा उपयोग आपल्यालाच आहे बरं का. नद्याः नद्या वाहत राहतात, पाणी घेऊन जलसंपत्ती घेऊन नद्या वाहत राहतात. कोणाकरता? जगावर उपकार करण्याकरता. गावः गायी. गायी कशा करता निर्माण झाल्या? तुमच्या आमच्या करता. सज्जनाः शेवटचा पदार्थ सांगितला संत महात्मा. बाकीच्या 6 पदार्थाचाही उपकार आहे, संताचाही उपकार आहे. 6 पदार्थाचा उपकार सांसारिक आहे, संताचा पारमार्थिक आहे. विठ्ठल शाश्वत उपकार, खरा उपकार, पारमार्थिक उपकार करण्याकरता ज्या संताचा अवतार झाला, त्या संतांनी जगावर काय उपकार केले असं लोकांनी विचारल्यावर महाराज त्याला पहिल्या चरणातून उत्तर काय सांगू.